कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव। बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस उरलेत, त्यामुळे बाजारपेठांमधील लगबग वाढली आहे। तर कोकणातील गणेशोत्सवात शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे। मात्र पीओपीच्या मूर्त्यांची देखील मागणी वाढू लागली आहे। कोकणात बाप्पाच्या पीओपीच्या मूर्त्यांची मागणी वाढती आहे। भारतातील सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिलं जातं आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा केला जातो। मात्र या गणेशोत्सवाची धूम जी आहे ती सिंधुदुर्गात फार वेगळी पाहायला मिळते। त्यामुळे सिंधुदुर्गातील गणेशोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो पर्यटक येत असतात। हा गणेशोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक घराघरात गणेशोत्सव साजरा केला जातो, त्यामुळे इथल्या गणेशोत्सवाचं एक वेगळं रूप इथे पाहायला मिळतं। आता हेच पहा ना, गणेशोत्सवाला अजून जवळजवळ 1.25 महिना शिल्लक आहे। मात्र तळ कोकणातील सर्व बाजारपेठा ज्या आहेत त्या गणेशोत्सवाला लागणारे साहित्य आणि गणेशोत्सवाच्या मूर्त्यांनी गजबजून गेलेल्या आहेत। इथे एक गणेश मूर्त्याचे विक्री प्रदर्शन करणारे विक्रेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। साहेब, मला सांगा, हे प्रदर्शन तुमचं जे आहे ते कधीपासून इथे तुम्ही सुरू केलं आहे आणि आता हे किती दिवस आणखी असणार? नमस्कार। प्रथम तुमचं स्वागत आहे भालचंद्र गणेश कलामूर्ती केंद्र कणकवलीमध्ये। आपलं हे जे प्रदर्शन आहे ते 20 जून 2026 पासून चालू झालेलं आहे। तरी आपल्या इथे सर्व शाडू माती, कागदी लगदा व पर्यावरणपूरक सर्व मूर्त्या मिळतात। तसेच पीओपीच्या सर्व मूर्त्या आपल्या इथे उपलब्ध आहेत। साधारण ह्या मूर्त्या ज्या आहेत ह्या कुठून मागवल्या जातात? आणि लोकांचा पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हटल्यानंतर घरोघरी मातीचे गणपती बनवले जातात, पण आता ट्रेंड बदलताना दिसतोय आणि नेमका का आहे हे सगळं? बरोबर। तुम्ही गणपतीचे माहेरघर म्हणजे पेन हे तुम्हाला माहीत असेल, तर ह्या सर्व मूर्त्या पेणमधून येतात। तर बघायला गेलात तर हे आपलं 6वं वर्ष आहे आणि ऑल ओव्हर सिंधुदुर्गामध्ये जो डिस्प्ले लागतो तो हा असा एकमेव डिस्प्ले आहे की ते सर्व शाडू मातीच्या मूर्त्या डिस्प्लेला बघायला मिळतात तुम्हाला। महेश सावंत, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।